कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐक ना, बास शेवटचं एक आई अगं पिऊन टाक ना। हा, लहान मुलासारखं नको करू। चल, गुड। चला औषध घेऊन टाकूया। ठीक आहे, औषध घेणं गरजेचं आहे का? बरं व्हायचं नाहीये लवकर? मला गोळ्या नाही घ्यायच्या। आशू, एक प्रश्न विचारू? विचार ना। खरं खरं उत्तर देशील? तुला जे विचारायचंय ते शिवाबद्दल आहे, राईट? हे बघ, शिवा जे काही करतेय ना ते सगळं मनापासून करतेय, तुझं मन जिंकायला। त्यात तिचा काही असा दुसरा कुठला विचार नाहीये, जेन्युइनली करतेय। प्रश्न हा आहे की तिने तुझं मन जिंकलंय का? तू शिवाच्या प्रेमात पडलायस का रे? भाऊ, मला ना सीताईंची सून होऊन त्यांना प्रेमात पाडायचंय, त्यांना आपलंसं करायचंय, त्यांना खुश ठेवायचंय। खरंच मी काही करायला गेले ना तर ते बरोबर होतं असं वाटतं आणि सगळं उलट माझ्यावर फिरतं। मला हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सगळे बाजूला काढून खरंच त्यांचं मन जिंकायचं। मला कळत नाहीये मी काय करायला पाहिजे। तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस। म्हणजे द्यायचं नाहीये की मी आता गृहीत धरायचंय की आता तू शिवाच्या प्रेमात? आई, असं काही नाहीये। पण आशू, तुझं वागणं नाहीये रे तसं। असं काय वागलोय मी? हेच वेळोवेळी तिची बाजू घेणं, सारखे तिच्याबरोबर काहीतरी पराक्रम करणं, सगळ्या प्लॅन्स मध्ये तिच्या सहभागी असतोस तू हल्ली। असतो ना, असतो मी, कारण आम्ही लग्न आधीपासून मित्र आहोत। आमची मैत्री कायम आहे अजून। मला तुमच्या मैत्रीबद्दल काहीच बोलायचं नाहीये, असेल ती तुझी मैत्री। बायको नाही रे आशू। आई अगं, ती सुद्धा माझी काळजी करते। काल रात्री जेव्हा तुला इथे झोप लागली तेव्हा ती इथे बसली होती माझ्या शेजारी रात्रभर। पण तुझ्या या आजारपणाला तीच कुठेतरी जबाबदार आहे ना। अरे, तू लाख म्हणला असशील, हट्ट केला असशील, पण ती तुला समजावण्यात कमी पडली की नाही? त्यामुळे तू काही बोलूच नकोस माझ्याशी। शिवा, तू जे प्रयत्न करतेस ना ते चालू ठेव। तुला खरं सांगू, सीता चांगली आहे, ती वाईट नाहीये, पण तिच्या आवडीनिवडी जरा वेगळ्या आहेत आणि म्हणून हा वेळ लागतो। पण एकदा सीताला तुझं मन कळलं, तू कळलीस, त्याबद्दल खात्री पटली, तर मग बघ सगळं सुरळीत होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।